नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण EHDS 1-1 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सच्या सिलेबसबद्दल तुम्हाला थोडी माहिती देऊन देतो. आता हा जो कोर्स आहे ओल्ड सिलेबसला फर्स्ट सेमला होता. EHDS 111 म्हणून याचं कोर्स नंबर होतं आणि सेम टू सेम याचं कोर्स टायटल होतं. याच गोष्टी होत्या त्या ओल्ड सिलेबसच्या कोर्समध्ये. फक्त काही न्यू गोष्टी ॲड झाल्या, जसं की फार्म हायजीनचा एक पार्ट आहे 15 नंबरचं लेक्चर आणि 4 नंबरचं जे लेक्चर आहे प्रिसिजन लाईव्हस्टॉक फार्मिंग. हे 2 न्यू टॉपिक्स ॲड झालेले आहे तुमच्या सिलेबसमध्ये. की ओल्ड सिलेबसमधनं काही टॉपिक्स जे ते 2-3 मायनस झाले असतील, तेव्हा हे टॉपिक्स त्यांच्या जागेवर आले असतील. आता तुम्ही जर या कोर्ससाठी ओल्ड सिलेबसच्या नोट्स जरी रेफर केल्या तरी चालतील. फक्त तुम्ही अभ्यास करताना आपली सिलेबसची जी कॉपी असते तिची PDF तर आपण प्रोव्हाइड करूच, पण जर तुमच्याकडे प्रिंट असेल तर ती सोबत घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला ते वाचता येईल की कोणता टॉपिक यातला आहे, तर तो तुम्ही त्या नोट्समधनं रेफर करू शकता. तर आता आपण EHDS 1-1 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघू. पहिला क्वेश्चन आपण AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये घेतला आहे. त्यात Aमधल्या क्वेश्चनला आपण 4 मार्क्ससाठी घेतला आहे आणि Bमधला क्वेश्चन जो आहे तो त्याला 2 मार्क्ससाठी घेतला आहे. त्यात Aमध्ये एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ लाईव्हस्टॉक फार्मिंग इन इंडियन इकॉनॉमी. आता हा जो क्वेश्चन आहे हा मोस्टली विचारलाच जातो आणि दरवेळेस विचारला गेला आहे प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आता डायरेक्ट मोठा क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो या टॉपिकवर किंवा AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर आता Bमध्ये आहे डिस्क्राईब स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ प्रिसिजन लाईव्हस्टॉक फार्मिंग. हा 2 मार्क्ससाठी, हा मागच्या वर्षी आलेला आहे. न्यू सिलेबसच्या टॉपिकमधला हा क्वेश्चन आहे. 4 नंबरच्या लेक्चरमधला हा टॉपिक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण लेक्चर नंबर आणि वेटेज आजच्या व्हिडिओमध्ये नाही दिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही सिलेबस कॉपीमधूनच याचे लेक्चर नंबर आणि वेटेज बघून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जो पहिलं लेक्चर आहे त्यातनं तुम्हाला प्रोग्रॅम्स ऑफ गव्हर्नमेंट इन इंडिया म्हणजेच लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट प्रोग्राम असं सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तो आपण शॉर्ट नोट्समध्ये घेतलेला आहे, तो पुढे बघूच आपण. त्यानंतर आता दुसरा क्वेश्चन बघू. दुसरा क्वेश्चन आहे डिफाईन क्लायमेट चेंज, एक्सप्लेन इन डिटेल इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन लाईव्हस्टॉक प्रोडक्शन. हा मोस्टली विचारला गेलेला आहे प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये. 40 नंबर लेक्चरमधनं हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे एक्सप्लेन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ कॅटल विथ डायग्राम अँड गिव्ह फंक्शन्स ऑफ इच ऑर्गन इन ब्रीफ. हा एक मेन क्वेश्चन आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे व्हॉट इज ऑर्गॅनिक लाईव्हस्टॉक फार्मिंग, गिव्ह प्रिन्सिपल्स अँड स्टँडर्ड्स ऑफ ऑर्गॅनिक लाईव्हस्टॉक फार्मिंग. हा जो क्वेश्चन आहे हा 13 नंबरच्या लेक्चरमधून आपण घेतलेला आहे. यात तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक लाईव्हस्टॉक फार्मिंग असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर पाचवा क्वेश्चन जो घेतला आहे आपण, त्यात आपण डिसीजेस घेतलेले. तर क्वेश्चनमध्ये आहे एक्सप्लेन द डिसीज विथ कॉज सिम्टम अँड कंट्रोल मेजर ऑफ फॉलोइंग डिसीजेस. असे तुम्हाला डिसीज दिले जातील आणि त्यांच्या तुम्हाला या गोष्टी लिहाव्या लागतील. त्यात आपण डिसीजमध्ये घेतले फूट अँड माउथ डिसीज, अँथ्रॅक्स डिसीज आणि ब्लॅक क्वार्टर. हे 3 डिसीज आपण घेतलेले. पेपरमध्ये तुम्हाला अजून थोडे जास्त डिसीज येऊ शकता आणि त्यापैकी any2 any3 असा क्वेश्चन येऊ शकतो. मग 6वा क्वेश्चन आपण घेतला आहे डिस्क्राईब होम ट्रॅक्ट फिजिकल अँड इकॉनॉमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॉलोइंग ब्रीड. आता हा आपण ब्रीडसाठीचा क्वेश्चन घेतला आहे. यात आपण any3 घेतलेले. त्यात आहे मुर्रा, खिल्लारी, पंढरपुरी, सहिवाल, मेहसाणा आणि होल्स्टेन फ्रिसन. हे आपण 6 ब्रीड्स घेतलेल्या आहे ज्या विचारल्या गेलेल्या आहे प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये. 7वा क्वेश्चन AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये आपण घेतलेला आहे. त्यात आहे फीडिंग अँड मॅनेजमेंट ऑफ मिल्किंग ॲनिमल अँड ब्रीडिंग बुल. मग Bमध्ये आहे डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ मिल्क सिक्रेशन इन मॅमरी ग्लँड ऑफ कॅटल. 8वा क्वेश्चन आहे शॉर्ट नोट ऑन कॉस्ट ऑफ मिल्क प्रोडक्शन. हा 6व्या लेक्चरमधून आपण क्वेश्चन घेतलेला आहे. त्यानंतर Bमध्ये आहे ट्रेंड्स इन लाईव्हस्टॉक प्रोडक्शन. हा क्वेश्चन आपण दुसऱ्या लेक्चरमधून घेतलेला आहे, ट्रेंड्स इन लाईव्हस्टॉक प्रोडक्शनचा. आता आपण सेक्शन Bचे क्वेश्चन्स बघू. त्यात पहिला आहे एनलिस्ट कॉमन डिसीजेस ऑफ कॅटल अँड बफेलो बाय देअर कॉझिटिव्ह एजंट्स. आणि खाली मग एजंट्स आपण दिलेले एक्झाम्पलसाठी बॅक्टेरियल, व्हायरल, पॅरासाईट डिफिशियन्सी अँड डिसऑर्डर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे क्वेश्चन इथे सेक्शन Bमध्ये घेतलेले आपल्या मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्समध्ये, ते तुम्हाला पेपरला सेक्शन Aमध्ये सुद्धा येऊ शकता. तर त्यानुसार सुद्धा त्याची तयारी करा. आणि सेक्शन Aमधला क्वेश्चन तुम्हाला सेक्शन Bमध्ये सुद्धा येऊ शकतो. तर क्वेश्चन कुठं विचारला आहे ते बघून त्याचा ॲन्सर लिहा, म्हणजेच लेंथ डिसाईड करा की केवढं लिहायचं आहे. जर सेक्शन Bमध्ये आलं तर कमी लिहायचं, Aमध्ये आलं तर जास्त लिहायचं. दुसरा क्वेश्चन आहे क्लासिफाय इम्पॉर्टंट इंडियन ब्रीड्स ऑफ कॅटल ॲज पर द युटिलिटी. हा सेक्शन Aमध्ये सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे एक्सप्लेन इन ब्रीफ केअर अँड मॅनेजमेंट ऑफ न्यूली बॉर्न काफ. हा एक मेन क्वेश्चन आहे आणि हा सुद्धा सेक्शन Aमध्ये येऊ शकतो जर डिटेलमध्ये विचारलं तर. चौथा क्वेश्चन आहे एक्सप्लेन इन ब्रीफ कॉजेस ऑफ स्टेरिलिटी इन ॲनिमल्स. 5वा आहे एनलिस्ट मेजर्स टू बी ॲडॉप्टेड टू मेंटेन फार्म हायजीन अँड डिस्पोजल ऑफ फार्म वेस्ट. त्यानंतर 6वा आहे एक्सप्लेन इन शॉर्ट प्रिन्सिपल्स ऑफ मॅक्सिमायझेशन ऑफ लाईव्हस्टॉक प्रोडक्शन. हा जो क्वेश्चन आहे हा 6व्या लेक्चरमधून घेतलेला आहे. त्यानंतर आहे
ड्रॉ वेल लेवल डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन कॅटल. आता शॉर्ट नोटचे क्वेश्चन बघू विद्यार्थी मित्रांनो. त्यात आहे स्वॉट ॲनालिसिस ऑफ लाईव्हस्टॉक फार्मिंग, त्यानंतर आहे इस्ट्रस बिहेवियर ऑफ काऊ, मग आहे लाईव्हस्टॉक ब्रीडिंग प्रोग्राम, मग केअर फीडिंग अँड मॅनेजमेंट ऑफ प्रेग्नेंट ॲनिमल्स, त्यानंतर आहे डांगी, ही जी ब्रीड आहे कॅटलची त्याचं आपण शॉर्ट नोटमध्ये घेतलेलं आहे. आता सेक्शन सीचे काही इम्पॉर्टंट डेफिनेशन आणि फिलिंग द ब्लँक्स बघू. त्यात आहे डेफिनेशन्समध्ये लॅक्टेशन पिरियड, ब्रीड, स्टेरिलिटी, सायर, हे इथं शुअर झालेलं आहे पण याचं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे, SIRE सायर. मग त्यानंतर आहे फ्री मार्टिन, पार्च्युरेशन, फर्टिलिटी, डॅम, ओव्युलेशन. आता काही इम्पॉर्टंट फिलिंग द ब्लँक्स बघू. हे मागच्या इयरच्या पेपरमध्ये आलेले. मागच्या इयरला जो तुमच्या सिनियर्सला पेपर झाला होता न्यू सिलेबसनुसार त्याची मॉडेल ॲन्सरसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्रीगँगला प्रोव्हाइड केलेली, ती तुम्ही चॅनलवर व्हिजिट करून बघू शकता. तर हे मागच्या इयरचेच फिलिंग द ब्लँक्स आहे. त्यात आहे लाईव्हस्टॉक सेन्सस कॅरीड आउट ॲट एव्हरी 5 years. त्यानंतर आहे स्वाई चाल इज पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कांक्रेज इंडिजिनस ब्रीड. त्यानंतर आहे इन इंडिया ॲपेडा इज मेन ऑथॉरिटी फॉर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, एक्सपोर्ट अँड इम्प्लिमेंटिंग द नॅशनल प्रोग्राम फॉर प्रोडक्शन. अपेडा याचा आन्सर आहे. त्यानंतर आहे नॉर्मल इस्ट्रस सायकल ऑफ काऊ इज ऑफ 21 days. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो AHDS 121 या कोर्ससाठीचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स. तुम्हाला AHDSच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपली मोस्ट प्रोबेबल क्वेश्चनची सिरीज कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगा आणि यात इम्प्रूव्हमेंटसाठी काय सजेशन द्याल तुम्ही ते सुद्धा नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आपल्याला.